नमस्कार मित्रांनो. आजचा व्हिडिओ तुम्ही थंबनेल टायटल बघितलंच आहे. स्पेसिफिक आहे, टू द पॉइंट आहे. महाराष्ट्रातली सर्वोत्तम बॅच 461 आरटीओ घडवणारी बॅच असं म्हटलं तर चालेल. मागच्या वेळेस आपण 240 पैकी 215 आरटीओ आपल्या बॅच म्हणून होते. 215 पेक्षा जास्तच होते मी सांगतो, पण तरी मी डिफेन्सिव्ह मोडवरती 15-20 पर्यंत बोलतो. सगळेच होते जवळपास म्हटलं जाते. 2017 मध्ये पण आपण 250 पेक्षा जास्त रिझल्ट दिलेले आहेत आणि ह्या वर्षी मला 90% किंवा पूर्णच्या पूर्ण आरटीओ इन्स्पेक्टर हे आमच्या बॅच मधनच असावे असे प्रयत्न आणि असा प्लान, अशी स्ट्रॅटेजी घेऊन आम्ही आता काय करतो आहे, नवीन बॅच सुरू करतो आहे. आणि ह्या नवीन बॅच बद्दल मी तुम्हाला सगळी माहिती देणार आहे. आता हा व्हिडिओ त्याच विद्यार्थ्यांसाठी आहे ज्या विद्यार्थ्यांना ह्या वर्षी आरटीओ इन्स्पेक्टर व्हायचंच आहे. 1% रिस्क नाही घ्यायची आहे. थोडाफार अभ्यास माझा झालाय सर, मग मी माझा सेल्फ स्टडी होईल का, किंवा सर मी तिकडे क्लास करू का, मी तिकडे काय, तिकडे पण तेच असणार आहे, तिकडे पण हेच शिकवणार आहे, इकडे पण तेच शिकवणार आहे, तिकडचे टीचर पण सारखे आहेत, तिकडचे टीचर पण सारखे आहेत. परंतु जो डिफरन्स आमच्या बॅच मध्ये असणार आहे, मार्केटमध्ये ज्या बॅचेस चालू आहेत, तो डिफरन्स इथे तुम्हाला आज क्लिअर होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना फक्त बाबा अटेम्प्टच द्यायचा आहे त्या विद्यार्थ्यांसाठी ही बॅच नाहीये. आम्ही ह्या बॅच मध्ये ट्रायल एरर करणारा कोणीही नकोय आम्हाला, कारण की आम्हाला माहिती आहे की ह्या वेळेची जी व्हॅकन्सी असणार आहे ती किती वर्थ आहे. मेकॅनिकलचा विद्यार्थी जर त्या पोस्टसाठी 1 वर्ष देणार आहे तर त्याचा 1 वर्षाचा टाइम हा किती व्हॅल्युएबल आहे. जर का साधारणतः प्रायव्हेट ठिकाणी 25,000 रुपये जरी काम करतोय तर त्याचा हा टाइम 3-4 लाख रुपयाचा आहे. मी सांगतो 1 वर्षाची वर्थ. परंतु अपॉर्च्युनिटीचा विचार केला आपण की आरटीओची पोस्ट जर काही सिली मिस्टेकमुळे किंवा आमच्या काही कॅज्युअल अप्रोचमुळे किंवा तुम्ही एखाद्यावरती विश्वास ठेवला आणि त्यांनी तो विश्वास पूर्ण नाही केला, त्याच्यामुळे जर तुमची ही अपॉर्च्युनिटी जात असेल 3-4 लाख रुपये नाही वर्थ. मी सांगतो तुमची पूर्ण लाईफ टाईमची सॅलरी जर का काढली आरटीओची, किंवा तुमचं जे पीस ऑफ माइंड काढला, तुमच्या जे गव्हर्नमेंट जॉब मिळवण्यामुळे तुम्हाला जो सेल्फ रिस्पेक्ट असणार आहे, जो रुतबा असणार आहे, त्याची व्हॅल्यू काढली, मला वाटतं ते कोटीमध्ये पण व्हॅल्युएशन जाऊ शकते तुमची ही अपॉर्च्युनिटी गमावण्याचं. मग जर का तशा छोट्या मोठ्या गोष्टींचे एरर करून 2-4 मार्कांमध्ये जर स्लाइड झालो आपण, 2-4 मार्क कट ऑफच्या बाहेर गेलो आपण, तर ती केवढी मोठी किंमत असणार आहे. आणि ही किंमत मी समजू शकतो, कारण की मी 20 वर्षापासून मेकॅनिकल मध्ये किंवा आरटीओ मध्ये सगळ्या गोष्टी फॉलो करतो आहे, ऑब्झर्व करतो आहे, विद्यार्थ्यांना शिकवतो आहे. भरपूर सारे विद्यार्थ्यांना मी सिलेक्शन मिळवून दिलेलं आहे आणि भरपूर सारे विद्यार्थी फेल होताना पण बघितले आहेत. जे विद्यार्थी फेल झाले आहेत ते कोणत्या कोणत्या कारणामुळे फेल झाले आहेत, मेकॅनिकलचे विद्यार्थी आरटीओ साठी कशामुळे त्यांची पोस्ट गेली आहे हे मी खूप जवळून बघितलेलं आहे. आणि जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत ते कोणत्या कारणामुळे सिलेक्ट झाले आहेत हे सुद्धा मी खूप जवळून बघितलेलं आहे. त्यामुळे तुमच्यासाठी प्रत्येक व्यक्ती हा इंडिव्हिज्युअल असणार आहे. प्रत्येक व्यक्ती हा वेगळा असणार आहे. त्याच्यासाठी प्रत्येक व्यक्तीसाठी काहीतरी वेगळ्या गोष्टी लागणार आहेत. तर त्या सगळ्या गोष्टी मी सोबत घेऊन येणार आहे. ज्या गोष्टीमुळे सिलेक्शन मिळू शकतात त्या गोष्टी मी तुमच्या समोर ठेवणार आहे. ज्या गोष्टीमुळे पोस्ट जाऊ शकते, तुम्हाला काहीतरी नुकसान होऊ शकते, त्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे फेल्युअर होण्याचे मार्ग आणि पास होण्याचे मार्ग हे सगळे मी तुमच्या समोर मांडणार आहे. कारण की काय एरर तुम्हाला लक्षात राहत नाही आणि आपल्याला ट्रायल एरर करायचं नाहीये की बाबा ठीक आहे ह्या वर्षी पोहोचले, पुढच्या वर्षी प्रयत्न करू. पुढच्या वर्षी नाहीये संधी आपल्याला. 5-6 वर्ष पुढची अपोस्ट येईल सांगता येत नाहीये, आणि 5-6 वर्षानंतर आपली काय सिच्युएशन राहील ते सुद्धा आपल्याला माहिती नाहीये. त्यामुळे वन अँड ओनली सिंगल अटेम्प्ट मध्ये, पहिल्याच प्रयत्नामध्ये आपल्याला पोस्ट मिळवायची आहे, वर्दी मिळवायची आहे. लक्षात घ्या. आणि सांगतो मी स्वतःच त्या गोष्टी त्याच्यामुळे सांगतो की तुम्ही हा व्हिडिओ का बरं बघावा, ही बॅच का बरं जॉईन करावी, इग्नाइट अकॅडमीज का आरटीओ साठी, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे. मी स्वतः पण सुरुवात करतो आहे, कारण की माझी जबाबदारी आहे, माझी ओनरशिप आहे. मला तुम्हाला सिलेक्शन मिळवून द्यायचे आहे. तुम्ही तर तुमचे प्रयत्न करणारच आहेत, पण मी स्वतः मग प्रयत्न करणारा व्यक्ती जो आहे, जो ह्या बॅचची जबाबदारी असणार आहे, जो ही बॅच कोऑर्डिनेट करणार आहे, जो ह्या बॅचची सगळी जबाबदारी घेणार आहे, तो मी आहे. त्या व्यक्तीकडे काय काय गोष्टी आहेत, तो व्यक्ती कॅपेबल आहे का, त्याच्यावरती विश्वास ठेवू शकतो का आपण. कारण की तुमचं कोटी कोटी रुपयाचं व्हॅल्युएशन स्टेक वरती लागलेलं आहे. ही फक्त तुमचं 5-10-20 रुपये फक्त फीज नाही देत तुम्ही. तुम्ही तुमचं वर्ष देणार आहे, तुमची अपॉर्च्युनिटी माझ्या हातामध्ये देणार आहे, माझ्याने तुम्ही कोणत्याही अकॅडमी हातामध्ये देणार आहे. जर का ह्या गोष्टी जर तुम्ही करणार आहे तर मग तुम्हाला डबल चेक, ट्रिपल चेक करणं आवश्यकच आहे.
हा व्हिडिओ बनवण्याचं कारण तेच आहे, नाही तर आमच्या काउन्सिलिंग टीम पण टेलिकॉलिंग टीम आहे, त्या ठिकाणी पण तुम्ही बॅचची माहिती ती सगळी माहिती देतात आहे. परंतु तेवढ्यावरती नाही होणार आहे, तुम्हाला सगळं व्हेरिफिकेशन करणं आवश्यक आहे. ह्या वेळेस आपण रिस्क घेऊ शकत नाहीये. पुन्हा संधी 5-6 वर्ष नाहीये, 5-6 वर्षांतर संधी येते आणि पुन्हा म्हणजे 10-12 वर्षातली म्हणजे एका डिकेड मधली एक संधी आहे आणि ती आम्ही अशीच कोणाच्या हातामध्ये देणार नाही. मग व्हेरिफिकेशन करणं आवश्यक आहे. मग ते व्हेरिफिकेशन खूप महत्वाचं आहे. मी स्वतः जबाबदारी आहे माझी. मी स्वतः मेकॅनिकल इंजिनियर आहे. 2000 पासून मी 2000 मध्ये मी डिप्लोमा ऍडमिशन घेतली होती मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला. त्याच्या आधी मी ITI केलेलं आहे. सरकारी शाळेमध्ये मी शिकलेलो आहे. आई वडील शेतकरी होते, त्यामुळे मला तुम्ही जे गोरगरीब विद्यार्थी आहेत, गावाकडे शिकलेले आहेत, मोस्ट ऑफ द क्राऊड मला माहिती आहे स्पर्धा परीक्षा RTO साठी तयारी करणारे विद्यार्थी हे गावाकडे आहेत आणि खूप काही हायफाय नाहीत. तुम्ही RTO आलेच नसते. जर का तुमची ती माइंडसेट मी जगलेलो आहे. जिल्हा परिषद शाळेतून ITI मध्ये मी ITI पासून माझं शिक्षण झालेलं आहे. ITI पासून मग पॉलिटेक्निक झालं माझं. पॉलिटेक्निक नंतर गव्हर्नमेंट याला हे केलं मी गुलाबराव देवकर कॉलेज प्रायव्हेट कॉलेजला माझं इंजिनिअरिंग झालेलं आहे, ज्या ठिकाणी खूप काही जास्त एक्सपर्टीज आणि खूप काही हायफाय लेवलचे इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं. नंतर मी त्या लेवलवरून मी MTech केलं VNIT मध्ये गेटच्या बेसवरती. नंतर मी भरपूर साऱ्या गव्हर्नमेंट एक्झामची तयारी केली. इस्रो सारख्या एक्झामचे मी इंटरव्ह्यू दिलेले आहेत, DRDO बारचे इंटरव्ह्यू दिले आहेत, IES ची मी 2 वेळा इंटरव्ह्यू दिलेले आहेत, गेट एक्झाम क्लिअर केलेली आहे. ONGC मधल्या PSU जे आहेत, HL मध्ये मी होतो, HL मधले इंटरव्ह्यू दिलाय मी. ONGC मध्ये सिलेक्शन आहे माझं. 5-6 वर्ष मी ONGC मध्ये जॉब केला ऍज एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून. टॉप लेवलचं PSU तुम्हाला माहिती आहे. पुन्हा मी RTO मध्ये 2 वेळा 2011 आणि 2017 मध्ये 2 वेळा सिलेक्शन आहे माझं. मग मित्रांनो, जी टॉप लेवलची एक्झाम आहे गेट IES आणि जी क्लास 3 ची एक्झाम आहे स्टेट गव्हर्नमेंटची RTO ची 2011 मध्ये प्रिलिम मेन्स आणि इंटरव्ह्यू पण होता MPSC त्यावेळेस मी सिलेक्शन आहे माझं. 2017 मध्ये ज्यावेळेस हाय लेवलची कॉम्पिटिशन होती त्यावेळेस माझं सिलेक्शन आहे. मग टॉप लेवलचे गेट लेवलच्या एक्झामला काय लागते आहे, IES लेवलच्या एक्झामला काय लागते आहे आणि छोट्या एक्झामला काय लागते आहे. हे बघा, खूप मोठे मोठे टीचर्सही असतील तुमच्याकडे IIT मधले किंवा तुमचे ESE वगैरे किंवा हैदराबाद आणि दिल्लीमध्ये, परंतु त्या एक्झामचा गेट IES च्या एक्झामचा अप्रोच वेगळा आहे, ह्या एक्झामचा अप्रोच वेगळा आहे. जर सिलेक्शन मिळवायचं तुम्हाला तर इथे खूप वेगळा तुम्हाला अप्रोच लागणार आहे आणि तो अप्रोच मला माहिती आहे. दोन्ही एक्झाम मध्ये काय काय तुम्हाला लागतंय तो सगळा डिफरन्स मला माहिती आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो गोष्टी व्हेरीफाय करा, ट्रस्ट बघा. सोबत फक्त तेवढंच नाहीये, मी 16-17 पासून RTOच्या विद्यार्थ्यांना स्पेशल गाईड करतोय. आपल्या क्लासचं फाउंडेशन हे RTO EMEA च्या बॅचेस पासूनच आहे. 2017च्या बॅचला आपण जवळपास 250 पेक्षा जास्त RTO घडलेले आहेत आणि ते सगळ्यांना ऑफलाईन त्यावेळेस सगळ्यांना माझं इंटरॅक्शन होतं. सगळे विद्यार्थ्यांना मी खूप पर्सनली गाईड केलेलं आहे आणि ज्या गोष्टी मी 2003 पासून स्वतः 2003 ला मी माझा डिप्लोमा कम्प्लीट झाला होता. 3 मध्ये RTOची एक्झाम आली होती, त्यावेळेस पेपर मी बघितलेला आहे, परीक्षा देऊ शकलो मी. 2005 मध्ये मी परीक्षा द्यायचं होतं, परंतु मला हॉल तिकीट नाही भेटलं, पण अभ्यास माझा पूर्ण होता म्हणून मी परीक्षा देऊ शकलो. त्याच्यानंतर 2011 ला RTOची परीक्षा आली. मी फर्स्ट टाइम एक्झाम दिली आणि फर्स्ट टाइम क्लिअर केली त्यावेळेस 2011 मध्ये. पण मी त्यावेळेस ONGC मध्ये मला सिलेक्शन झालं, क्लास 1 ची पोस्ट होती म्हणून मी RTO जॉईन नाही केली. मग नंतर पुन्हा मी 4-5 वर्ष जॉब केला आणि 17 मध्ये मी काय केलं, पुन्हा म्हटलं की RTOच्या विद्यार्थ्यांना गाईड करू. सोबत 2013 मध्ये भरपूर साऱ्या अनऑफिशियली विद्यार्थ्यांना गाईड केलं. 2013 मध्ये पण RTOची एक्झाम आली होती आणि माझे ONGC मधले विद्यार्थी होते किंवा ONGC मधले माझे कलिग्स होते, त्यांना गाईड केलं मी तिथे. तर ते विद्यार्थी सुद्धा RTO झाले 2013 मध्ये. 2017 मध्ये मी ऑफिशियली क्लास टाकला होता आणि 2017 मध्ये पण भरपूर सारे सिलेक्शन आहे. 2020 मध्ये तर मग ट्रिमेंडसच आहे, तिथे तर कोणीच मोनोपोली आणि कोणी कॉम्पिटिशनला नव्हतं. आता पुन्हा आहे 2026 ची पाडी. मित्रांनो, मी हिस्ट्री याच्यासाठीच सांगतो तुम्हाला, मला माझा मोठेपणा किंवा अशा काही गोष्टी सांगायच्या नाही, परंतु तुम्ही कुणाच्या हातामध्ये तुमची संधी देता आहे हे व्हेरीफाय करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगतोय माझ्या. बाकी पण आपले MPSC मध्ये क्लासेस सुरू आहे, सरळ सेवामध्ये क्लासेस सुरू आहे, TET टेट मध्ये क्लासेस सुरू आहे, भरपूर सारे. आपण आता इग्नाइट अकॅडमीचा प्लॅटफॉर्म हा खूप मोठा झालेला आहे. जवळपास 20 लाखच्या वर आपल्याकडे विद्यार्थी प्लॅटफॉर्मवरती आहेत आपल्या युट्यूबच्या. मेन MPSC चॅनल त्याच्यावरती 13.5 लाख पर्यंत विद्यार्थी आपल्याकडे. महाराष्ट्रात नंबर 1 आहे. कोणत्याच अकॅडमीकडे एवढे विद्यार्थी नाही सध्या तेवढे आपण इग्नाइटकडे आहेत. आणि रिझन एकच आहे, मला माहिती आहे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये काय अडचणी असतात, काय फेस करतायत आणि मी त्या अडचणी त्या विद्यार्थ्यांना क्लिअर करून सिलेक्शन पर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करतो. सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये ट्रिमेंडस रिझल्ट दिले आहेत, इलेक्ट्रिकल मध्ये ट्रिमेंडस रिझल्ट दिले आहेत, मेकॅनिकल मध्ये कोणी कॉम्पिटिशनच नाही मार्केट महाराष्ट्रामध्ये.
पण तरीही प्रिलिम मध्ये आता यावेळेस प्रिलिम आणि मेन्स असणार आहे, त्या गोष्टी क्लिअर करणं आवश्यक आहे. लक्षात घ्या, हा फोटो ठेवण्याचा उद्देश हे स्वप्न आहे, ही ड्रीम. आरटीओची तयारी करणारा विद्यार्थी किंवा आरटीओ स्वप्न असणारा विद्यार्थी, दुसरं स्वप्न असते सिलेक्शन झाल्यावरती मी बुलेट घेणार. वर्दीवरती बुलेट ही खूप छान वाटते आणि त्यामुळे आम्ही विद्यार्थ्यांना, जर का तुम्ही एवढं कॅलिबर आहे तुमच्यामध्ये आणि एवढ्या रँक 1 जर तुम्ही करताय, तुम्ही जर पोस्ट मिळवली आहे, तर मला असं वाटतं की त्याचं जे स्वप्न आहे त्याला वर्षभर पगाराची वाट न बघता पहिल्याच महिन्यामध्ये त्याने बुलेटवरती गाजवावी त्याची वर्दी. मग त्यासाठी जो रँक 1 असेल, मागच्या वेळेसही दिली आम्ही अभिषेक सालेकरला, आणि ह्या वर्षी पण तुमच्याकडे जो विद्यार्थी 2026 मध्ये पहिली रँक येईल त्याला बुलेट असणार आहे. तर प्रयत्न फक्त आपल्याला पोस्ट मिळवासाठी नाही करायचा आहे, प्रयत्न आपल्याला रँक 1 साठी करायचा आहे. आणि लक्षात घ्या, जो विद्यार्थी सिलेक्शन मिळवू शकतो तो रँक 1 पण मिळू शकतो. मला माहिती आहे, जो विद्यार्थी रँक 1 आणि रँक लास्ट 20-25 मार्काचा फरक असणार आहे, आणि तो 20-25 मार्काचा फरक हा स्किलमुळे, टॅलेंटमुळे, हुशारीमुळे, याच्यामुळे नाही राहत. जो डिफरन्स आहे 20-25 मार्काचा, तो 20-25 मार्काचा डिफरन्स आहे तुमची प्रॅक्टिस, तुमचे सिली मिस्टेक, तुमचे एरर, तुमचा तो एक्झाम मधला माइंडसेट काय असतो तो, आणि त्या सगळ्या गोष्टींवरती मी काम करणार आहे. कारण की मी एवढ्या साऱ्या परीक्षा दिल्या आहेत आणि त्या परीक्षेच्या टाइममध्ये तुमचा कसा माइंडसेट असावा, एक्झाम देताना तुम्ही रिव्हिजन कशा कराव्या, रिव्हिजन किती कराव्या, शॉर्ट नोट्स कशा काढाव्या, फॉर्म्युले कसे लक्षात ठेवायचे, ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्या क्लिअर करून देणार आहे. फक्त तुम्ही इम्प्लिमेंट करणं आवश्यक आहे, मी ज्या ज्या गोष्टी सांगणार त्या गोष्टी. तर ह्या वर्षी 2 स्वप्न पूर्ण करायचे आहेत, वर्दी, आरटीओची पोस्ट, आणि दुसरं बुलेट. दोन्ही स्वप्न पूर्ण करायचे. हे आपले 2020 मधले सिलेक्शन्स आहेत सगळे. जवळपास पुढच्या वर्षी 2027 ला ज्यावेळी वेळेस आम्ही प्रोग्राम घेणार आहे, त्या प्रोग्राम मध्ये इथे 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 कुठे ना कुठे तरी आपला फोटो असावाच. त्यासाठी प्रयत्न करायचे आपल्याला. त्याच्यासाठी मोटिवेशन आहे. हे माझा खूप हुशारकी नाही आहे, विद्यार्थ्यांची खूप मेहनत आहे. आम्ही त्यांना सपोर्ट करायचा, पण विद्यार्थ्यांची मेहनत आहे आणि विद्यार्थ्यांनी हे अचीव्ह केलेलं आहे. तर ती अचीव्हमेंट तुमची मला पुढच्या वर्षी इथे टॅप करायची आहे. हे 2017 मधले विद्यार्थी आपले. आता मी तुम्हाला ह्या बॅच बद्दल सांगणार आहे, कारण ही बॅच तुमचं आयुष्य बदलणार आहे. ही बॅच तुमचं आयुष्य, तुमची पिढी नाही, तुमची येणारी पिढी, येणाऱ्या पिढ्यांचं लाईफ बदलेल अशा प्रकारची आपल्याला प्रिपरेशन करून घ्यायची आहे. आणि सगळ्यात शेवटी एक सरप्राईज आहे तुम्हाला, मी ते सगळ्यात शेवटी सरप्राईज ठेवतोय. त्यामुळे सगळ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला कळेल सरप्राईज काय. तर ठीक आहे मित्रांनो, आपण बॅच 10 तारीखपासून सुरू करणार होतो, पण काही कारणास्तव बॅचची तारीख आपण 16 जून करतो आहे. कारण की 14 जूनला एक्झाम आहे ग्रुप बी ची, आणि आपल्या विद्यार्थ्यांना काही ग्रुप बीच्या एक्झामला जायचं आहे. फक्त बाबा आम्ही देऊन येतो, एक मॉक ड्रिल होईल आणि आम्हाला एक अटेंड केलं की एमपीएससीचं वातावरण कसं असते परीक्षेचं. त्यामुळे फॉर्म भरलाय मुलांना, तर 14 जूनला ती परीक्षा होईल आणि 16 जून पासून आपण लगेच आपल्या आरटीओची तयारीला सुरू करणार. आपण 2 बॅच ठेवल्यात, मराठी मीडियमची बॅच आणि इंग्लिश मीडियमची बॅच. इंग्लिश मीडियमची बॅच 23 तारखेला सुरू होतोय. इंग्लिश मीडियमचा बॅच ठेवण्याचा उद्देश हा आहे की आपले भरपूर सारे विद्यार्थी हे इंग्लिश मीडियम मधून शिकलेले आहेत, 5-7 वर्षापासून इंग्लिश मीडियम मध्येच शिकतात, इंजिनिअरिंग मध्ये वगैरे. न्यूजपेपर किंवा तुमचं रीडिंग सगळं इंग्लिश मध्येच असते. त्यामुळे मराठी मधले काही शब्द समजायला अडचण जाते, बोलायला काही अडचण नाही, परंतु काही टेक्निकल वर्ड जे आहेत किंवा अंडरस्टँडिंगला इंग्लिश मीडियम शिकल्यामुळे अडचण जातात. त्यामुळे कंटेंट इंग्लिशमध्ये हवा आहे, आणि जर का तुम्हाला टीचिंग मधलं जे आपलं हे आहे कंटेंट ते इंग्लिशमध्ये असेल आणि एक्सप्रेशन मराठीमध्ये असेल तर चालेल. तर त्या टाईपची बॅच आपण काय केली, इंग्लिश मीडियमची बॅच इथे लॉन्च केलेली आहे. त्याची तारीख असणार आहे 23 तारीख. ठीक आहे. पुन्हा ऑफलाईन बॅचेस पण सुरू होत आहेत छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि नाशिकला. त्यांच्या डेट आहे 16, 18 आणि 22. जे विद्यार्थी जवळपास आहे, ज्या विद्यार्थ्यांना इच्छा आहे की आपण टीचर लोकांसोबत इंटरॅक्शन करावं, टीचर लोकांसोबत आपलं कम्युनिकेशन असावं, तिथे बसून मला अभ्यास करायचा लायब्ररीमध्ये, थोडासा डिसिप्लिन वेने करायचा आहे, तर त्या विद्यार्थ्यांना ऑफलाईनचे पण ऑप्शन्स अवेलेबल आहेत आपले तिन्ही ठिकाणी. ही आहे टीचिंग टीम, आणि ही खूप मॅटर करणार आहे तुमच्या सिलेक्शनसाठी. पुढचे 4-5 महिने, 6 महिने किंवा वर्षभर हे टीचिंग टीम तुमच्या सोबत असणार आहे. आणि ते कोण असणार हे तुम्हाला समजून घेण्याचा, ते कोण आहे, त्यांचे क्वालिफिकेशन काय आहे, त्यांचा अनुभव काय आहे, त्यांनी आतापर्यंत काय अचिव्हमेंट आहे तेही तुम्हाला माहिती असण्याचा म्हणजे 100% अनुभव हक्क आहे. आणि ही आहे आपली टीम. प्रतीक भळ सर, फूड सेफ्टी ऑफिसर, मागच्या वर्षी त्यांचे क्लास 1 म्हणून सिलेक्शन आहे एमपीएससी कडनं. नंतर मकरंद सर आहे, 7-8 वर्ष अनुभव आहे. नंतर
परशुराम सर आहेत, दीप्ती नायर मॅडम आहेत, अभिजित राठोड सर आहेत, बापू गायकवाड सर आहेत, अमोल सर आहेत, राजेश सर आहेत, केपी सर आहेत, नंतर किरण पाटील सर आहेत, नितीन सर आहेत. बघा सगळ्यांचे अनुभव 5-10 वर्षाचे आहेत. क्वालिफिकेशन बघितले 3-4 लोक याच्यामध्ये इंजिनियर आहेत. मेकॅनिकलच्या लोकांना काय माहिती राहतो इंजिनिअरिंगचा, जीके जीएस शिकवायचा आहे यांना, प्रिलिमची टीम आहे ही, तर तुम्हाला ती सायकोलॉजी असणं आवश्यक आहे. ह्यांनी भरपूर सारे अधिकारी घडवलेले आहेत. आणि ठीक आहे, तर मी सांगतो, मी मोठ्याच गोष्टी सांगणार. माझा क्लास आहे, माझी टीम आहे, तर मी हुशारकी मारणारच आहे माझ्या टीमची. परंतु तुम्ही बिलकुल ऐकू नका. मी सांगेल ह्या सगळ्यांच्या डेमो लेक्चरच्या लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत. आपले इग्नाइट अकॅडमीचं एमपीएससी सरळ सेवा चॅनल बघा. 13.5 लाख महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी मागच्या 2 वर्षामध्ये, आपल्या 3 वर्षामध्ये जॉईन केले आहेत. आणि त्या सगळ्या लोकांनी ह्या टीमवरती विश्वास ठेवलेला आहे. आणि मी काही पण बोलेल, पण कोणी पण, तुम्ही पण कसं, कोणी पण येऊन चॅनल सबस्क्राईब नाही करणार, कोणी पण येऊन कसेच व्हिडिओ बघणार नाहीये, बॅचेस जॉईन करणार नाहीये. महाराष्ट्रामध्ये नंबर 1 लेवलवरती आपली टीम काम करते आहे. सगळ्यांचे डेमो लेक्चर्स अवेलेबल आहेत, सगळ्यांचे रिव्हिजन सेशन अवेलेबल आहेत, सगळ्यांचे प्रॅक्टिस सेशन अवेलेबल आहेत. मी सांगेल 1-2 दिवस जाऊ दे, ते सगळे बघा, तुम्ही व्हेरीफाय करा. कारण की पूर्ण आयुष्याची जी तुमची स्वप्न आहे, ते स्वप्न ह्या टीमच्या हातामध्ये द्यायचं आहे. व्हेरीफाय करा सगळ्यांचे डेमो लेक्चर तुम्ही, आणि नंतर ठरवा बॅच घ्यायचं की नाही घ्यायचं. मेन्ससाठी आम्ही 4 जण असणार आहे. योगेश माने सर आहेत, NIT त्रिचीमरून एमटेक सरांचं. नंतर प्रतीक रोडे सर आहेत, त्यांनी ESC 2 वेळा दिलेली आहे, MES 2 वेळाची मेन्स दिली त्यांनी. नंतर इस्रोच्या पण रिटर्न 2 वेळा क्लिअर केल्या आहेत, गेटही त्यांनी 2 वेळा काढलेली आहे. नंतर जवळपास 13 वर्ष अनुभव आहे. 2017 पासून आरटीओच्या विद्यार्थ्यांना माझ्यासोबत आहेत. प्रतीक सर पण 2017 पासून, आणि तुषार मुसळे सर पण 2017 पासून माझ्याकडे शिकवत आहेत. तुषार मुसळे सरांचे 2 वेळा त्यांनी आरटीओ काढले, 2017 आणि 2020 सलग 2 वेळा. प्रतीक रोडे सरांनी पण 2017 आरटीओ काढलेली आहे. हे प्रतीक सर, तुषार सर तुम्हाला ऑटोमोबाईल आणि इन्शुरन्स, टॅक्सेशन, मोटर व्हेकल ऍक्ट बद्दल शिकवणार आहेत. कारण की यांनी वर्कशॉपमध्ये ट्रेनिंग केलेलं आहे. एससी डेपोच्या ऑटोमोबाईल बद्दल त्यांना खूप बारीक सारीक गोष्टी माहिती आहेत, प्रॅक्टिकल पण आणि थेरॉटिकल पण. ह्यांच्यासारखं ऑटोमोबाईल मधून तुम्हाला कोणीच नाही महाराष्ट्रात चांगलं शिकू शकणार. पैकीच्या पैकी मार्क मिळवण्याची ऑलमोस्ट कॅपॅबिलिटी या दोघांमध्ये आहे. योगेश माने सरांचं बघितलं, मेकॅनिकलचे सब्जेक्ट ऑलमोस्ट योगेश सर कव्हर करतात, आणि त्यांचाही खूप तगडा अनुभव आहे. 2017 आणि 2020 मध्ये जे काही सिलेक्शन मिळवले आहेत मुलांनी, त्यांना विचार, ह्या तिघांची नावं, त्यांच्या सिलेक्शन मध्ये ह्या लोकांचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि मी तुम्हाला मेंटरशिपला, गायडन्सला सोबत असणारच आहे. हे बघा, हे सगळ्यांचे युट्यूब लेक्चर अवेलेबल आहेत आपल्या युट्यूबवरती. टेक्निकल सर्व्हिसेसचं चॅनल आहे त्याच्यावरती पण आहेत, आणि एमपीएससी सरळ सेवा चॅनल त्याच्यावरती पण आहेत. तर तुम्ही सांगेल तिकडे पण बघा आणि इकडे पण बघा, यांची टीचिंग काय आहे. तर सगळ्यांचे डेमो लेक्चर्स आहेत. बिलकुल आम्हाला कोणताच प्रोडक्ट फक्त पॅक करायचा आहे, आणि ते पॅकिंग उघडलं तर काहीतरी सरप्राईज असेल असं नाहीये. बिलकुल सरप्राईज नाही, कारण की ही सरप्राईजची गोष्ट नाहीये, ही ट्रायल एररची गोष्ट नाहीये. तुमचं आयुष्य किंवा तुमचं जे फ्युचर आहे ते तुम्ही ह्या टीमच्या हातात देणार आहे. सगळ्यांचे डेमो लेक्चर बघा तुम्ही. आता बघा, आपण बॅच मध्ये काय काय गोष्टी असणार आहेत. या ठिकाणी तुम्हाला सिलेबस प्रॉपर समजून सांगितलं जाईल, कारण की सिलेबस पण सुरुवात करणं आवश्यक आहे. PYQ चे सेशन तुमचे, कारण की कोणकोणते PYQ प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन कसे एमपीएससी विचारते त्याचा तुम्हाला अंदाज दिला जाईल. सगळे PYQ मागचे 7-8 वर्षाले, 10 वर्षाले PYQ चे जे पूर्ण व्हिडिओज आहेत ते तुम्हाला पूर्ण रेकॉर्ड फॉर्मॅटमध्ये तरी मिळणारच आहेत, आणि लाईव्ह पण सोबत घेणार तुम्हाला. पुन्हा तुमची जी स्टेट बोर्डची सिरीज आहे, स्टेट बोर्डची बॅच आहे, ती स्टेट बोर्डची बॅच याच्यामध्ये असणार आहे. कारण की 5-6 वर्षाले मला माहिती आहे की तुम्ही बिलकुल जीके जीएसच्या अभ्यासाला हात लावलेला नाहीये. त्यामुळे तुम्हाला जे बेसिक्स आहे स्टेट बोर्डचे 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी, याच्यामध्ये जे बेसिक्स गोष्टी आहेत त्या कव्हर करून देणं आवश्यक आहे. कारण की बघा, अप्रोच खूप महत्वाचा आहे. कसं जात आहे, हिस्ट्री, पॉलिटिक्स, जिओग्राफी मान्य आहे, नॉन टेक्निकल सिलेबस आहे, आपण इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहे, आपण बघितलं नाहीये. तर मला माहिती आहे की तुम्हाला आता त्या विषयामध्ये कसा इंटरेस्ट क्रिएट करायचा आहे, तुमचे कसे बेसिक क्लिअर करायचे आहेत. तर आपण सुरुवात करू तिथून. मुलांना आठवत नाही सर 5वी का शिकवलं मला आठवत नाही, 7वी का शिकवलं मला आठवत नाही, ते काही नाही आठवलं तर मी सगळं कव्हर करून देतो तुमचं. 5वी पासून ते 12वी पासून सगळं तुमचं क्लिअर करून देतो. त्याच्यावरती 100 पेक्षा जास्त टेस्ट मी त्यात टाकलेले आहेत, आणि त्याचा इम्पॉर्टन्स काय मी सांगतो या स्टेट बोर्डच्या सिरीजचं, कारण की एमपीएससी प्रश्न कसे विचारते ते खूप महत्वाचं आहे. लक्षात घ्या, तेव्हाच तुम्ही क्लिअर होऊ शकता जेव्हा तुम्हाला एक्झामिनरचा माइंडसेट माहिती आहे. एक्झामिनरचा जो प्रश्न सेट करणार आहे तो कसे सेट करतो प्रश्न, कुठून त्याचे सोर्सेस आहेत, कशा टाईपचे प्रश्न असणार आहे, फंडामेंटल असणार आहे, स्टॅटिक असणार आहे, डेटाबेस असणार आहे, कसे असणार आहे ते तुम्हाला त्याचा माइंडसेट असणं आवश्यक आहे. मग तो माइंडसेट आता तुम्ही कसा ओळखणार. आता तर आले तुम्ही प्रिपरेशनला, पण आम्ही 10 वर्षापासून 20 वर्षापासून तयारी करतो आहे. आम्ही एमपीएससीचे सगळे मागच्या 10-12 वर्षातले पेपर, प्रिव्हियस पेपर हे अनालाइज केले आहे. हा प्रश्न तर एमपीएससीने कुठून विचारला असेल हा प्रश्न, तर त्याचे सोर्सेस आम्ही आयडेंटिफाय केले, आणि ते सोर्सेस आयडेंटिफाय करून
ते जे स्टडी मटेरियल आहे, त्या ज्या नोट्स आहेत, ते कंटेंट जे आहे आम्ही आमच्या टीचिंगमध्ये, आम्ही आमच्या पीपीटीमध्ये आणि टेस्टमध्ये घेतो आहे. मी त्याचं एक एक्झाम्पल देतो. स्टेट बोर्ड पासून आम्ही सुरुवात का बरं करतो बेसिक पासून. हे बघा, हा RTMA 2020चा पेपर आहे आणि अशा जवळपास मी तुम्हाला 100 ते 200 प्रश्न दाखवतो. एमपीएससी मध्ये गट क गट ब ला विचारलेले, राज्यसेवेला विचारलेले स्टेट बोर्ड मधून. हा एक प्रश्न होता, हा महाराष्ट्रातील रामोशी उठावाचा नेता कोण होता? हा महाराष्ट्रातील रामोशी उठावाचा नेता होता. तर आता याच्यामध्ये बघा, त्यांनी काही ऑप्शन दिले आहेत. हा याचा सोर्स काय होता? सोर्स खूप महत्वाचा आहे, तर तुम्ही प्रिपरेशन करणार. पॉलिटी, इकॉनॉमी, हिस्ट्री 50-100 पुस्तकं आहेत मार्केटमध्ये. 100 पुस्तकं रीड करणार आहे का? 100 लोक शिकवणार, 100 लोकांचे लेक्चर बघणार आहे का आपण? आणि प्रत्येक लेक्चरर, प्रत्येक टीचर, प्रत्येक बुक, प्रत्येक नोट्स मध्ये काहीतरी कमी जास्त गोष्टी असणार आहेत. ह्याच्या नोट्स मध्ये काहीतरी एखादा चॅप्टर शिल्लक असेल किंवा त्याने काहीतरी खूप डिटेलमध्ये सांगितलं असेल, दुसरं काहीतरी कमी असेल. लक्ष्मीकांत आहे जवळपास 1000च्या वर पानाचं पुस्तक. त्यातही तुम्ही कोळंबी साहेबांचं पुस्तक घेतलं 500-600 पानाचं आहे. त्यातही आता आपल्या नोट ज्या त्या 200 पानाच्या आहेत. मग आता सगळीकडे सारखं असणार आहे का? मग नक्की कोणतं वाचायचं? मग त्याच्यासाठी तुम्हाला एक्सपिरियन्स आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंट खूप महत्वाचं आहे. आमची टीम स्पेशल रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी असते ह्या गोष्टी करण्यासाठी. प्रश्नांचे सोर्सेस कुठे, म्हणजे मुलांच्या हातामध्ये टू द पॉइंट स्पेसिफिकच कंटेंट जावं. काही पसार द्यायचा आता वाचत बसा वर्ष 2 वर्ष 4 वर्ष गेली तरी कळत नाही की नक्की काय चालू आपलं. तर टू द पॉइंट मी तुम्हाला ते एक एक्झाम्पल देतो. हे महाराष्ट्र स्टेट बोर्डचं जे बुक आहे 12th स्टँडर्डचं हिस्ट्रीचं, पेज नंबर 39 वरती हे बघा, हे पेज नंबर 39 आहे. त्यातला हा मुद्दा आहे. चतुर सिंग यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यात रामोशी समाजाच्या लोकांनी उठाव केला. हे बघा, चतुर सिंग. चतुर सिंग आन्सर आहे. आणि कुठून आलाय ते? स्टेट बोर्डच्या हिस्ट्रीच्या 12वीच्या पुस्तकातून 39 पेज नंबर. आणि हे सगळे सोर्सेस आम्ही आमच्याकडे सेव्ह करून घेतलेले आहेत आणि त्याच्यावरती चालू असते आमचं रिसर्च. तर हे सगळं तुम्हाला तिथे असणार आहे. म्हणून मी सांगतो की कॉन्फिडंट आहे की आमच्याकडे ह्या गोष्टी भेटतात आणि सिलेक्शनसाठी प्रॉबॅबिलिटी तुमची ही जास्त असणार आमच्याकडे. कारण की ते तुम्हाला जे कामं करायचे ना ते आम्ही तुमच्याकडे ठेवणार नाही. सगळं आम्ही मेहनत करणार, आम्ही जेवढं सांगणार, आम्ही जेवढं तुम्हाला देणार तेवढं तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे. बाकी डाऊट क्लिअरिंगचे तुमचे हे असणार आहे, मेंटरिंगचे स्ट्रॅटेजी सेशन असणार आहे. मध्ये 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 आवश्यक राहतात गोष्टी. टीचिंग सोबत चालणारच आहे, पण टीचिंग व्यतिरिक्तही तुम्हाला काही डॉक्युमेंटच्या अडचणी आहेत. बापू गायकवाड सर महाराष्ट्रामध्ये नंबर 1 टीचर आहे, नंबर 1 व्यक्ती आहे. एमपीएससी रिलेटेड डॉक्युमेंट मध्ये कुठेही काही अडचण असेल, ते एमपीएससी लायब्ररी आहे असं म्हटलं जाते. त्यांचे GR, त्यांचे जे सर्क्युलर निघतात, सगळे सगळे बापू सरांचे पाठ आहेत, सगळे त्यांच्याकडे आहेत. तुम्हाला सगळ्या गोष्टी ते भेटतील. मी आहे मेकॅनिकलच्या बद्दल, तुम्हाला लायसन बद्दल असेल अडचणी, काही मेडिकल बद्दल अडचणी असतील, सगळ्या फॉर्म भरायचे असेल, सगळ्या आम्ही तुम्हाला क्लिअर करणार आहे. मध्ये काही दुसऱ्या पण गोष्टी येतात. तुम्हाला एखाद्या वेळेस एक्झाम पोस्टपोन झाली, लवकर आली, डिले झाली, काही मध्ये मध्ये तुम्हाला ट्रॅक चेंज करायचा आहे. आधी कोणता विषय घ्यायचा, नंतर कोणता विषय घ्यायचा, MCQ किती सॉल्व्ह करायचे, टेस्ट किती सॉल्व्ह करायच्या, रिव्हिजन कधी करायची, किती वेळा रिव्हिजन करायची, ह्या सगळ्या गोष्टी काय असणार आहे आम्ही तुम्हाला कंटिन्युअसली सोबत असणारच आहे. आता ही एक कमेंट होती विद्यार्थ्याची एका, मी कितीतरी दिवसापासून सांगतोय की तुम्ही ड्रायव्हिंग लायसन काढून ठेवा, परीक्षा झाली पुढे होईल मागे होईल, पण त्यामुळे म्हणणं सर आता जर का एमपीएससी एकच परीक्षा घेतली तर काय करणार, आमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन नाही आहे. अरे मी तुम्हाला एका वर्षापासून बोलतोय ड्रायव्हिंग लायसन काढून घ्या. आणि बॅच मधल्या मुलांना मी पुश करतो. त्या सगळ्या सोबत गोष्टी असणार तुमच्या. बाकी मग तुम्हाला मी टार्गेट किती ठेवावं, कट ऑफचे, प्रिलिमला किती असावं, मेन्सला किती असावं, आणि मी रॅन्डमली सांगणार आहे. कारण की हजारो विद्यार्थी हे आपल्या सोबत असणार आहे महाराष्ट्रातले, आणि त्या सगळ्यांचा डेटाबेस माझ्याकडे आहे. ते सगळे मुलं टेस्ट देत आहेत, त्या सगळ्या मुलांच्या टेस्टच्या रँक किती येत आहेत ते मला कळते आहे. आणि त्याच्यामुळे मला कळतंय की ह्या वर्षी कट ऑफ किती जाणार आहे. आणि तुम्ही जर का त्या टेस्ट अटेम्प्ट करत असाल तर त्या टेस्टमध्ये तुम्हाला रँक पण कळणार आहे, तुमची रँक किती येते आहे. जर का प्रिलिमला 1:12च्या रेशोने 461 आहेत, 9-10 हजार मुलं पास होणार समजा, आणि जर का तुमची रँक आपल्याकडे मी सांगतो ऑलमोस्ट सगळे विद्यार्थी येते ना, 50,000 मुलं तर कमीत कमी असतीलच आपल्याकडे प्रिलिमला. 50,000 पैकी जर तुमची रँक 15,000 येत असेल, मग काही पॉईंट आहे एमपीएससी परीक्षा जाण्यामध्ये. तर काही इथे इग्नाइटच्या टेस्टमध्ये आपली तेवढी रँक येत नाहीये, मग तुम्हाला आज कळलं तुमची रँक तेवढी येत नाही, तुम्ही इन होत नाही, तुम्ही थोडी आणखी मेहनत करणार. तुम्ही तुमचा अभ्यासामध्ये काय बदल करावा, काय स्ट्रॅटेजी बदलावी, काय टेक्निक यूज करावी वेगळे, की जेणेकरून मी 10,000च्या आतमध्ये येणार, 8,000च्या आतमध्ये येणार, 5,000च्या आतमध्ये माझी रँक येणार. आणि तुम्हाला इथे इम्प्रुव्हमेंटला पहिल्या महिन्यामध्ये कळलं तर दुसरा महिना आहे, दुसरा महिना, तिसरा महिना, चौथा महिना आहे, तुमच्याकडे वेळ आहे इथे करेक्शनला. परंतु तुम्ही बिना रँक चेक करायचं किंवा एखाद्या XY जे ठिकाण जाणार जिथे 100 मुलं टेस्ट देत आहेत त्यातली तुमची रँक 1 आली, काही पॉईंट आहे का त्या रँक 1 मध्ये. ज्या ठिकाणी खरी कॉम्पिटिशन त्या ठिकाणी तुम्ही असणं आवश्यक आहे. म्हणून
हा जो तुम्हाला खरी कॉम्पिटिशन इग्नाइटलाच कळेल, पूर्ण महाराष्ट्र आरटीओ साठी इग्नाइट कडेच असणार आहे, लक्षात घ्या. मग ती रँकनुसार तुम्ही तुमची इम्प्रुव्हमेंट करू शकता. काय असतं आणि एमपीएससीच्या परीक्षेला गेलं आणि तिथे काहीतरी गेम झाला, काय फायदा आहे? अपॉर्च्युनिटी निघून गेली. त्यामुळे रिस्क नाही घ्यायची आहे. त्या सगळ्या तुमच्या टेस्ट वगैरे सगळ्या सगळ्या गोष्टी आम्ही इथे होणार आहे. म्हणून मी सांगतो हा व्हिडिओ लंबा होणार आहे. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत तुमच्या सिलेक्शन मिळवून देण्यासाठी आणि त्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. कुठे काही मोटिवेशनल लेक्चर बघायचं आणि काही करायचं ऍडमिशन घ्यायची ते नको व्हावं. त्यामुळे आमचे हे आरटीओ बद्दलचे मी कट ऑफचा व्हिडिओ बनवतो म्हणजे हा 6 वर्ष आधी अजूनही असेल आणि तो बघा. मला वाटते मी त्यावेळेस 240चा कट ऑफ सांगितला होता का हा मेचा कट ऑफ लागणार आहे आणि मला वाटते 239.5 हा कट ऑफ आलेला आहे. मी ते राऊंड फिगर करून टाकलं होतं. अर्ध्या मार्काचा फक्त फरक होता. आणि रिझन काय, मी काही देव नाहीये किंवा एमपीएससी मध्ये काम नाही करत किंवा एमपीएससीचा डेटाबेस माझ्याकडे नाहीये. रिझन काय आहे, कारण की सगळ्या मुलांचा डेटाबेस माझ्याकडे आहे. सगळे मुलं मला येऊन भेटतात, मला येऊन त्याचे स्कोर सांगतात, आपल्याकडे गुगल फॉर्म भरतात, एक्झॅक्ट डेटाबेस मिळतो, म्हणून तुम्हाला प्रॉपर अंदाज लावता येतो. आणि जर का तो डेटाबेस अनालाइज करून मी जर तुम्हाला अंदाज सांगत असेल आणि तुमचा स्टडी प्लॅन तुमचे जर ट्रॅक जर तुम्हाला चेंज करता येत असेल तर ते तुमच्यासाठी फायदेशीर राहणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्हाला अवेलेबल असणार ह्या बॅचमध्ये. हा अभ्यासक्रम आहे, अभ्यासक्रम तुम्हाला सगळं शिकवला जाणारच आहे, त्याच्याबद्दल काही डाऊटच नाही. सोबत रिव्हिजन सेशन असणार आहे, पीवायक्यूज अनालिसिस असणार आहे. तुम्हाला कुठेच काही कमी पडेल अशा गोष्टी कुठेच जायचं काम नाही पडणार. मेन्समध्ये ऑटोमोबाईल प्रोडक्शन नंतर जे टॅक्सेशन इन्शुरन्सचे पार्ट आहेत ते सिलेक्टेड कॅन्डिडेट आहेत, आरटीओ ऑफिसर आहेत, ज्यांनी ट्रेनिंग केलं आहे वर्कशॉपमध्ये, एसटी डेपोमध्ये, त्यांनी ऑटोमोबाईलचे सगळे पुर्जे वेगळे वेगळे केले, पुन्हा बसवले. असे लोक तुम्हाला शिकवणार. ऑटोमोबाईल कुठेच विषय जाणार नाहीये. मेकॅनिकलचे विषय आहेत, योगेश माने सर आहेत, टॉप नॉच फॅकल्टी आहे. 2017 पासून तुम्ही कोणत्याही आरटीओ इन्स्पेक्टरला विचारू शकता यांच्याबद्दल, हे सगळे सांगतील तुम्हाला. ती टीम आहे. प्लस मी सांगितलं तुम्हाला टेस्ट खूप महत्वाचे आहेत सॉल्व्ह करताना. किती एक लिमिटेशन असते अभ्यास करण्याचं, की एकदा रिव्हिजन झाली, दोनदा रिव्हिजन झाली, आता अभ्यास किती करायचा. एकदा पॉलिटी वाचलाय मी एका पुस्तकामधनं, नोट्समधनं, तुम्ही 4 वेळा 5 वेळा 6 वेळा जरी पॉलिटीचं वाचलं दुसऱ्या पुस्तकामधनं तरीही ते जास्त मॅटर नाही करत. मॅटर करते तुमचं स्कोर बूस्ट करण्यासाठी टेस्ट. तुम्ही नंबर ऑफ टेस्ट किती देता, म्हणजे तुम्हाला ते जो स्टडी झालेला आहे तो इम्प्लिमेंट करता येणं आवश्यक आहे ना. फक्त अभ्यास चालू आहे, थेरी वाचतोय, कन्सेप्ट क्लिअर झाले आहेत, फक्त तेवढ्यामुळे नाही होत. प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. आणि महाराष्ट्रामध्ये कोणती अकॅडमी किंवा कोणत्या क्लासमध्ये ह्या एवढी प्रॅक्टिस करून जाणार का. हे बघा सर, मग तुमच्याकडेच का बरं एवढं आरटी सिलेक्शन दुसरीकडे, ही आहे आमची सिक्रेट. मी सांगतो आम्ही एवढी तयारी करून घेतो, विद्यार्थ्यांकडनं एवढे क्वेश्चन घेतो, एवढे टेस्ट सॉल्व्ह करतो. मागच्या वर्षीच्या विद्यार्थ्यांना विचारा, जवळपास मी मेन्सला 20,000 पेक्षा जास्त टेस्ट मध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करून घेतले मुलांकडनं, ऑफलाईनला वेगळे. तर काय एवढे केलं कुठून क्वेश्चन आले. मेकॅनिकल सगळे सोर्सेस मी आयडेंटिफाय करून ठेवलेले आहेत. जे स्टेट बोर्डचे आहेत, जे रेफरन्स बुक मधले क्वेश्चन्स आहेत ते सगळे मी तिथे ठेवलेले आहेत. रेफरन्स बुक मधले पण क्वेश्चन्स येतात डायरेक्ट ते सगळे मी तुम्हाला टेस्ट मध्ये टाकले आहेत. सगळे तुम्हाला बॅच मध्ये शिकवले जाणार आहेत. तर एवढ्या साऱ्या गोष्टी जर तुम्हाला आहेत तर का बरं तुमचा स्कोर कमी होणार, का बरं रिझल्ट कमी होणार. फक्त तुमची मेहनत घ्यायची तयारी लागणार आहे. बुक्स आहेत सगळे ह्या बॅच सोबत फ्रीमध्ये असणारे बुक्स मी मुद्दाम बॅच मध्ये इन्क्लूड केलेले आहेत, कारण की तुम्हाला दुसरं काही स्टडी मटेरियल वापरायचं नाही. सगळं कोऑर्डिनेशन असलं पाहिजे. बॅच मध्ये शिकवलंय थेरी नोट्स, बॅच मधले तुम्हाला लेक्चर असणार आहे, त्याच्या पीपीटी असणार आहे आणि थेरी नोट्स असणार आहे. याच्यावर दुसरं काहीच नाही वापरायचं आहे. ठीक आहे, नोट्स मध्ये छोट्या मोठ्या गोष्टी कमी जास्त असतील कदाचित, आणि ठीक आहे मी ते बॅचच्या विद्यार्थ्यांना त्याच्यामुळे देतोय. तुमचं होईल अंडरस्टँडिंग. आणि आपल्याला 100 पैकी 100 नको आहे. आपल्याला काय करायचं आहे, 80-90 मार्काचा प्रॉपर स्टडी करायचा आहे. 80-90 मार्काला 3-3, 4-4 वेळा 5-5 वेळा रिवाइज करायचा आहे. त्याच्यावरती क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे आणि तुम्हाला 50 मार्क मिळवायचे आहेत. आपल्याला इथे राज्यसेवा कंबाईनच्या नॉन टेक्निकल मुलांसोबत कम्पीट नाही करायचं की मेन्स मध्ये पण तुम्हाला ते नॉन टेक्निकल सिलेबस असेल. इथे मेन्स मध्ये आपल्याला फक्त टेक्निकल आहे, प्रिलिम फक्त आपल्याला क्वालिफाय करायचे आहे. मग त्यामुळे तेवढाच अभ्यास करायचा जेवढा आवश्यक आहे, फालतू एक्स्ट्राच्या गोष्टी करायच्या नाही. त्यामुळे मी तुम्हाला तेवढ्याच गोष्टी दिलेल्या आहेत की जेवढ्या तुम्हाला त्या असणार क्रिस्पी आणि तुम्हाला महत्वाची गोष्टी असणार आहेत. ह्या हार्ड कॉपीज आहेत, तुम्ही ऍडमिशन घेतली की तुम्हाला 7-8 दिवसामध्ये हार्ड कॉपीज अवेलेबल होऊन जातील. त्या तुम्हाला तिथे एवढ्यावरतीच अभ्यास करायचा आहे. पीपीटीज असणार, तुम्हाला पीपीटीज वाचायचे आहेत, व्हिडिओ लेक्चर बघायचे आहेत आणि तेवढ्यावरतीच इनफ आहे. मी सांगतो टेस्ट सॉल्व्ह करायचे आहेत. आणि ज्याचं सगळं वाचणं मी तर मला आणखी सांगायचं, मी त्याला देईल सगळं. इंग्लिश मिडियमच्या मुलांना इंग्लिश मिडियमच्या नोट्स आहेत, मराठी मिडियमच्या मुलांना मराठी मिडियमच्या नोट्स आहेत. दोघांनाही कंटेंट सारखंच आहे जवळपास, फक्त मीडियम लँग्वेज वेगळ्या आहेत तिथे, इंग्लिश मिडियम आणि मराठी मिडियमच्या. ह्या मेच्या नोट्स आहेत. मेच्या नोट्स मी सांगेल कुठेच काहीच
पुस्तक घेऊ नका. ह्या सगळ्या नोट्स मी 15 नोट्स आहेत, त्या 15 सब्जेक्ट आहेत, त्या 15 सब्जेक्टच्या नोट्स सगळ्या त्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत आणि प्रॉपर प्रिंटेड आहेत. सोबत सोबत तुम्हाला पीपीटी आहेतच टीचर लोकांच्या आणि एमसीक्यू टेस्ट पण आहेत, एमसीक्यूचे इथे बुक्स पण आहेत, पीवायक्यूचे बुक्स पण तुम्हाला इथे अवेलेबल सोबत सोबत आहेत त्याच्यामध्ये. आता येतो मेन सरप्राईज. जे पहिले 500 विद्यार्थी इनरोल होणार आहेत त्या 500 विद्यार्थ्यांना 30% सध्या काय केलं आपण ऑफ ठेवलेलं आहे. तर 16 तारखेला बॅच सुरू होते आहे. मला वाटते आता 240 ऍडमिशन ऑर्डर झाले असतील. आता आणखी 240 विद्यार्थ्यांना ते 30% ऑफ असेल. पुन्हा प्राइसिंग वाढणार आहे आणि हे वर्थ आहे. सर फी जास्त आहे, फी कमी आहे, बिलकुल कॉल करू नका. ज्याला पोस्ट मिळवायचे आहे, तुम्हाला वर्थ माहिती असाल, तुमचं एखाद्या कोटी रुपये जर तुमचं लागले, कोटीपेक्षा जास्त रुपये जर लागले स्टेकमध्ये, तर मग त्या ठिकाणी 500 आणि 1000 रुपये मला नाही वाटत की खूप मॅटर करणार आहे म्हणून. जर का तुम्हाला द्यायचं असेल तुमचं वर्ष डेडिकेटेडली 100% द्या. तुम्हाला फक्त 5 आणि 10 हजार रुपये इन्व्हेस्ट करतो हा विचार नको करू. तुमची इन्व्हेस्टमेंट ही करोडो रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे आणि ती कशी आणि कुठे युटिलाइज करायची आणि किती तुम्हाला त्याच्यावरती व्हॅल्यू आहे हे तुमच्या हातामध्ये आहे. तर मित्रांनो, बिलकुल कोणता विचार करू नका. ज्यांना जॉईन करायचं त्यांनी जॉईन करून घ्या. ज्यांना वाट बघायचं ते वाट बघू शकतात. ज्यांना सेल्फ स्टडी करायचं ते सेल्फ स्टडी करू शकतात. ज्यांना रिस्क घ्यायचे ते रिस्क घेऊ शकतात. डिपेंड आहे तुमच्यावरती. मी सगळ्या गोष्टी माझ्या ओपन केलेल्या आहेत. कोणतीच गोष्ट बंद बॉक्समध्ये नाही आहे की सरांनी सर तुम्ही इथे सांगितलंच नाही. सगळं ओपन केलं मी. ऍपमध्ये पण केलं, ऍपमध्ये पण तुम्हाला सगळे डेमोचे असणार आहेत आणि युट्यूबवरती पण सगळं ओपन आहे आमचं. तुमचा कोणताही प्रश्न असेल, बॅच बद्दल असेल किंवा काही व्यतिरिक्त एक्झाम बद्दल असेल, काही क्रायटेरिया बद्दल असेल, रूल्स रेग्युलेशन बद्दल असेल, तुम्ही कमेंट मध्ये विचारू शकता. त्याच्यावरती पण काय करतो मी एक व्हिडिओ घेऊन येतो. बाकी तुम्ही आपले चॅनल्स आहेत, ह्या बॅच बद्दल मी तुम्हाला सांगितलं सगळ्या गोष्टी. काही आपले इंस्टाग्राम, युट्यूब वरती चॅनल्स आहे, मी त्याच्यावरती तसं फ्री गायडन्स आपलं सुरूच असते. ज्या मुलांनी युट्यूबला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी बेल आयकॉन प्रेस करून सबस्क्राईब करून घ्या. आणि ज्या विद्यार्थ्यांनी इन्स्टा, टेलिग्राम आपलं जॉईन नसेल की त्याच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहेत, त्या तुम्ही जॉईन करून घ्या. त्याच्यावरती पण आपण वेळोवेळी अपडेट देतच असतो. तर मित्रांनो, ह्या वर्षी तुमचं स्वप्न पूर्ण व्हावं ही एक इच्छा व्यक्त करतो आणि हा आजचा व्हिडिओ मी थांबवतो. थँक्यू. ऑल दी बेस्ट.